लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला या खासगी क्लासमध्ये मराठी भाषिक विद्यार्थ्यांना हिणवल्याचा आरोप होताच मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे। संबंधित प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। कसे भरतात त्यांचं त्यांना माहिती असतं ते त्यांचे आई वडील कसे पैसे गोळा करतात मला लाज नाही वाटत ते असं बोलायला। शरम कर ना। मैंने ऐसा कुछ बोला ही नहीं है। बोला नाही मी माझ्या पप्पांची मराठीत बोलत होतो तर मैंने मराठी में क्या बोल रहे हो, ऐसा ये कौन सी लैंग्वेज में बोल रहे हो, हिंदी में बोलो मेरे को नहीं समझ में। गेलो बाहेर आणि याच्या समोर मध्ये गावठी भाषा में बात करते म्हणे ना तर ते हे बोलले की मॅनर्सलेस लोक आहे, आवाज वाढा का गावठी भाषा असं कोण बोलतं। हाच मराठी भाषेत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना गावठी आणि मॅनर्सलेस म्हणत अपमान केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तसेच क्लासमध्ये काही बाबींवर सक्ती केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावर संतप्त झालेल्या मनसैनिकांनी क्लासमध्ये जाऊन आंदोलन केलं। यावेळी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। मी ललित वाघ, मनसे विद्यार्थी सेना नाशिक शहराध्यक्ष। आज फिजिक्सवाला विद्यापीठ या क्लासमध्ये आम्ही विद्यार्थी सेनेची धडक मारली। या इथल्या सगळे मराठी विद्यार्थ्यांचे आमच्या राजगड कार्यालयात कंप्लेंट आले होते 2 दिवसापूर्वी की ते सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत, एकही मराठी शिक्षक या क्लासमध्ये अवेलेबल नाहीये। तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जे काही मराठी मुलं आहे यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काही यांना भेटत नाही का? सर्व परप्रांतीय, एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही। तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो। पुढच्या 8 दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू अशी त्यांना आज आम्ही वॉर्निंग दिली। आणि इथल्या फिया पण खूप आहे, 2-2 लाख रुपये इथल्या फी आहे। एवढ्या फी घ्यायची गरज काय? आणि यांचं टाईप पण कॉलेजांशी आहे। एक कुठंतरी विल्लोळीला एक कॉलेज आहे, त्या कॉलेज सोबत यांचं टाईप आहे। गरज काय? अहो मी पण एक विद्यार्थी राहून गेलेलो आहे। कॉलेज हे रेग्युलर कॉलेज गेलं पाहिजे, 75% अटेंडन्स पाहिजे। यांचं फक्त फायनल एक्झाम असेल त्यावेळेस कॉलेजला जायचं। हे कुठले नवीन रूल आलेले आहे? कोणी आणले हे रूल? या गोष्टी चौकशी झाली पाहिजे। आणि पुढच्या 8 दिवसात जर का यांच्या इथे मराठी स्टाफ आला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू। विद्यार्थी सेनेच्या वतीने फिजिक्सवाला विद्यापीठ या क्लासमध्ये आम्ही 2-4 विद्यार्थ्यांना मराठी बोलण्याची, मराठी न बोलावं हिंदीतच बोलावं अशा शिक्षकांनी त्यांना आग्रह केला होता। त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं विद्यापीठ या क्लासेसमध्ये आलो होतो। परंतु तिथं आल्यावर आम्हाला असं कळालं की शिक्षक शिकवणारे 50 जण आहे, त्याच्यापैकी 4-5 जण मराठी शिक्षक आहे, बाकी सगळे परप्रांतीय आहे। त्याच्यामुळं ते विद्यार्थ्यांना आहे ना हिंदीत बोला किंवा इंग्लिशमध्येच बोला, मराठीत बोलू नका, तुमची भाषा आम्हाला कळत नाही अशी मराठीची अवहेलना करता। हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथं त्यांच्या होती त्यांना जाब विचारला आणि त्यांनी मॅनेजमेंटशी बोलणं करून 3-4 दिवसात आम्हाला पूर्ण शिक्षक हे मराठी असतील असं सांगण्यात आलं। आता पुढं आम्ही 2-4 दिवस वाट पाहतोय, त्यानंतर काही झालं नाही तर आम्ही या क्लासला टाळी ठोकू। मनसे स्टाईल आंदोलनानंतर क्लास व्यवस्थापनाने 8 दिवसात सर्व शिक्षकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती मनसैनिकांकडून देण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।